गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण टेलमिसाटान या ब्लड प्रेशरच्या गोळीबद्दल माहिती घेणार आहेत. मार्केटमध्ये टेलमिसाटाचे फार ब्रँड्स अवेलेबल आहेत, जसे टेलसार आहे, टेलमी डिओस आहे, टेलमी काइंड आहे, टेलवास आहे, टेलटान आहे किंवा टेलमा आहे. असे बरेच ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध असतात. खूप लोकांना टेलमिसाटान ही ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरण्यात येणारी गोळी डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब केली जाते. त्यामुळे आज आपण टेलमिसाटानबद्दल थोडीशी माहिती घेणार आहेत. टेलमिसाटान कशाप्रकारे आपल्या शरीरामध्ये ॲक्शन करते, तसेच याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, याचा इफेक्ट कशाप्रकारे होतो, या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, टेलमिसाटान ही जी गोळी आहे ते वाढलेला BP, हायपरटेन्शन कंट्रोल करण्यासाठी, नॉर्मल करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरतो. टेलमिसाटानची जी क्लास आहे अँटी हायपरटेन्सिव्हमध्ये, त्याला आपण ARB म्हणतो. त्या ठिकाणी अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्सच्या क्लासमध्ये मोडणारी ही टेलमिसाटान गोळी आहे. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये टेलमिसाटान जेव्हा जाते कशाप्रकारे ॲक्शन करते, या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या शरीरामध्ये अँजिओटेन्सिन 2 नावाचा एक हार्मोन असतो, जो आपल्या शरीराच्या जे रक्तवाहिन्या आहेत त्यांना आकुंचित करण्याचं, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ज्याला आपण म्हणतो, त्याचं काम करत असतं. त्याच्यामुळे आपलं BP वाढत राहतं. पण जेव्हा आपण टेलमिसाटान ही गोळी आपण जेव्हा खातो, त्या ठिकाणी टेलमिसाटान ही जी गोळी आहे ती आपल्या अँजिओटेन्सिन 2 जे हार्मोन आहे त्याच्या रिसेप्टर्सला ब्लॉक करते, त्याच्या ॲक्शनला ब्लॉक करते. त्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे रक्तवाहिन्या आहेत ते लहान होत नाहीत, आकुंचित होत नाहीत आणि त्या ठिकाणी व्हॅसोडायलेशन होतं आणि आपल्या शरीरातलं जे वाढलेला BP आहे ते कंट्रोल होण्यास त्या ठिकाणी मदत होते. BP नॉर्मल होतं, कंट्रोल होतं वाढलेला BP. अशा प्रकारचं एक चांगलं ॲक्शन टेलमिसाटान 40, टेलमिसाटान 20 किंवा टेलमिसाटान कॉम्बिनेशनमध्ये वापरल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, आपल्यास जर हे टेलमिसाटान नावाची गोळी जर चालू केली असेल डॉक्टरांनी, तर आपण मनाने बंद करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या गोळी आपल्याला त्या ठिकाणी चालू किंवा बंद करायची आहे. आता आपण जाणून घेऊ हे टेलमिसाटानचं त्या ठिकाणी फायदा काय काय होतं. जेव्हा एखाद्या पेशंटचं BP वाढतं आणि जेव्हा तो टेलमिसाटान ही गोळी घेतो, तर त्या ठिकाणी त्याचं BP कंट्रोल होतं. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी हार्ट अटॅक येण्याची भीती कमी होते, नाहीशी होते. तसेच हृदयाचे आजार होत नाहीत. त्या ठिकाणी स्ट्रोक किंवा पॅरालिसिस ज्याला आपण पक्षाघात म्हणतो, त्या ठिकाणी ते आपल्याला मेंदूच्या आजारामुळं पण त्या ठिकाणी मेंदूच्या आजारात पण आपल्याला सुरक्षित ठेवते. तसेच त्या ठिकाणी आपल्याला किडनीचे आणि डोळ्याचे आजार पण ही गोळी होऊ देत नाही. या ठिकाणी याचे भरपूर फायदे आहेत. त्याच्यामुळे जर आपल्याला डॉक्टरनी ही गोळी चालू केली असेल तर आपण या ठिकाणी हे रेग्युलर घ्यायला पाहिजे. आता ह्याच्या साईड इफेक्ट्सबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. टेलमिसाटान 20चे साईड इफेक्ट्स फार नगण्य आहेत मित्रांनो. जसे की फार कमी पेशंट्समध्ये चक्कर येणं किंवा डोकं जड पडणं अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्याच्यामुळे हे साईड इफेक्ट्स फार नगण्य आहेत. पण याचे बेनिफिट्स, याचे लाभ फार आहेत. आपल्याला गंभीर आजारापासून वाचवण्याचं काम टेलमिसाटान 40, 20 आणि H ही गोळी करत असते.